गावला कॉल पडलाय सापाचा. आता कुणीकडे जायचं? इकडं आलं की तिकडला पडतोय आणि तिकडं कुठं असलं तरी इकडला पडतोय. ते आली का कोण पोरं यायला? मित्रांनो मणिराजुरी गाव येत आहे, पवार वस्ती इथे द्राक्ष बागाचा आराखडा हा. सगळीकडे तुम्हाला द्राक्ष बागाच दिसत. इकडे घोणच पाहिजे. इथं बरा नागच आलाय. घोणच आहेत. मी लय धरले तिथं घोणच. हा मारल्या. हा मीच घोणच धरला आता. या 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 वाट बघालो या. मग तिला तुम्ही पाहिजेल सा जरा. तिथे थांबली ती नाही येणार म्हणून. मित्रांनो पिशवी लुप्त होत चालली ही पिढीचे. पान खाण्याची पद्धत मामाचे. आणि अशा भिंतीत साप आहे की आता मी मला वरनं टाकतोय त्याच्यात का काय करतोय? कसं जायचं मी सांग? ऐ ऐ कसा त्याच्यात जायचा? ती भिंत बघितल्यावरच मला भ्या वाटत. हा काठी घेऊन पाहिलं पान खाई पद्धत म्हणजे पद्धत रंगच वेगळा आहे. स्टिक लागत नाही. स्टिकवर दगड घातलाय तुमच्यासारख्या. तिकडं पण दिसत नाही हो, वरनं दिसतोय. आपण आत्ता आलो ना, आपल्याला मला काय माहिती. तुम्ही ती लांबडी काठी घ्या. भैया ती काठी उचल. काठी उचल. मी तिकडे जाणार तर मी व्हिडिओ करत जाळ आणि धूर संघच केला. आम्ही म्हणतो धूर केलाय तिकडं बाहेर येईल. कशाला येतोय रे भैया? ते जरा पाणी मारतोस काय? मार दे धुरण द्यायचं ना. त्या भैयाला काठी घालायची म्हटलं ते ताडशी जायची. आणि मित्रांनो धूर करून सापाला काय परिणाम होत नाहीये. कोणतेही त्याच्यावर जादू टोना काय करून सापाला बुद्धी हेच फंक्शन नाही. आणि क्रिया करून काय 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 चालत नाही. लोक काय तर आमचं क्रिया करून मारा नाही टाका. वासानं गड्ड्यामध्ये बसलाय. ती लांबडी काठी आण तिकडं. वरनं तू लक्ष ठेव. कुणीकडे जाताय बघ. तिकडे गेला तर काढता येईल. ह्याच्यात कोण जायचं आता? JCB आणायला पाहिजे. हे बघ इथंच आहे का? काठी आली का? बघ थांब इथं. बघ बघ इथं आहे काय? हो म्हणजे काय त्याला काय हे आहे, येसून घातलं काय? नाही लागत भैया. मग आता तिथं कशी घालायची काठी? तिकडे हात बेत जातंय काय का ना त्या घरात? हान बघू दे. ठोच चाललाय ठोच. तुम्ही कुठे चाललाय? जरा काठी मागं उड भैया. ठोच चाललाय. ही त्याने विचारलं कोणीकडे चाललाय. मला वाटलं तुम्ही कुठे चाललाय. तिकडे बघा आधी पाटील तिकडेच बोलाले निघला तर म्हणलं सापाला कान बिन असतात काय? ऐकायला येते काय? हे आलं का बघ तिथं. आता आम्ही फोडालो इथे मधलं सिमेंट. दिसना तुला? गणा या घरात जाते तिथे. तू दिवसात राहा. हे दिवसात राहा त्याला म्हणाव. तुम्ही तिकडचा दिवसा मला भ्या वाटतंय. मी कशाला येऊ? तुम्ही दांड आबा काटका जातात. दांड का आबा काय सुट्टी देणार नाही. तुझी पुंगी तटकाय. ढकल रे. ए ढकल तिकडे. हलव नाही जात. ढकल त्याला काठी हलव म्हणाव. सच्याचा मागे जरा काठी दोघं. हलव जा. गेला माग कुठं गेला? काठी हलव म्हणतोय त्याला. कुठं आहे? अरे भैया, असं चालू कर त्याला. ती जागतं या. हे बघ तिकडे गेलं का? ए तिकडे जावा. हलवत बस की अशी काठी तिकडे निघतोय साप. तू असं हलवत बस रे. ए इकडे दोघं जण थांबा. नाही लागत. काठी घेऊन थांबा की इथं. काठी घेऊन
दोघ जण थांबा की इकडे माग बाहेर येऊन दे तिथं. हॅलो साहेब इकडे येतोय ना भाऊ तिकडे पुढे थांबू ना. हॅलो नको म्हणतोय थांबवायला. लांब येऊ दे माझ मी घेतो म्हणते तिने ए भैया अरे धक्का. धरूनच नाही ती साप मित्र आहे हॅलो काठी मागं वळून आणि थोडं गोलच कसली धरली होती मी बघितलं होतं. मागं घे मागं काठी माधुरी हागला लावली काठी मागं घे. ए माग पण आहे का आणि एक जण अरे पार मागं घे. नवरा बायको दोघांनी हे आत्ता बांधली. हाय का दिसतंय का सावकाश सावकाश मारू नको त्याला. आवाज देतोय बा फास्ट करतोय टच कर त्याला. नाही आतुरण्यात येत नाही. मी 10,000 धरले सगळं आलं असतं. सावकाश वर त्याच्याकडे द्या त्यात होतो. हा बसलो का असं घरानं दार बंद केलं दारच बंद केलं डायरेक्ट बाथरूम मागे नाही पुढे गेले कार्यक्रमच झाला असता का नचा. गेल्यानंतर बिल बघतो पाणी टाकला असता तर बाथरूम मागे संडासा गेलं बाहेर येतात दाराला दिसलं होतं ते दांडग मापाय म्हणते. आणि गणाला सोन्यानं पिंट्यात ठिकाणीच बघितलं पिंटू पटलं आपल्याला काही दिसलं नाही अजून. आपण तर काय आता येऊन धरलेलंच बघ. आता आपण काय हल्लं का रे. हल्लं का वरनं पाईप न बघ डिवचून कोणी त्याला दिवच आणि बाहेर काढ नुसता इकडं. हा सोन्या तू वर कुठनं चढलाय सोन्या जाऊन दे कुठनं तर वर. मी जाते की वर कोणीकडे तर त्याला बाहेर काढ मी धरतो. दर्शन घेतो त्याचं सचिन बघत रे ये आजा आजा राजा आला. अरे पॅक करू नको त्याला जागा झाली बस. काय राव ही दांड काय आणि तिथं डिवचत राहा तिथं डिवचत राहा. तिकडे येतोय नाही बघ भैया बंद झाला काय. हे हो कसला हो तिकडे नाही डिवच चाललाय दिवस तिकडे दिवस तू नुसता इकडे येऊन दे साप बाहेर येतोय उलटा. चालू येऊन दे रे, इकडे बाहेर वर कर. वर चाललंय वर चाललंय वर ढकल जाऊ जात नाही वर ढकल तो तिथनं पुढे काठी घेऊ. भैया मोठा आहे. ए भैया इकडे ये. खुरपा इकडे काढा ना म्हणतो तिथं दिवस रे तुझ्यावर आहे काठीवाल्या आलं बघा आदळ तिथं आलं आदळ. बघा. अरे येऊन दे की भैया बाहेर तरी येऊन दे दिवस आदळ तिथं आदळ कंप दे तिथं नुसते आदळत राहा. साप बाहेर येतोय तू बंद केलंस की इकडे येतोय. ठीक आहे इकडे येऊन दे काठी घे माग काठी घे काठी पलीकडला काठी घे माग. ए काठी माग वड लांबडी काठी आहे. हा तिकडे ढकल हा आदळा तिथं 2 जण साप येतोय देवचा त्याला पण दिवस म्हणाव तिथं ढकला. आता तो चिमटा असता तर वडला असता की नाही, बाहेर येत नाही. खाली 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 आहे. काठी तिकडची खाली पाहिजे हा बरं ठीक आहे काढ का ऐकायला कानच नाही ती. जरा खाल्ल्या बाजूला आहे बघ साप. किती आहे मला लागत नाही दांडक धरणारी माणसं तसली 10 तर धरतोय. ए काठी आदळ आदळ भैया आदळ तू काठी आदळ नुसता तिथं आणि ते बघताय त्याला पण आदळायला चालू कर म्हणाव. साप इकडे येतोय अध्यक्ष मागणं खालणार हा आदळ तिथं हा आदळ आलं आलं आदळा नुसतं तुम्ही आदळ केला तेवढा. अरे काठी काय कामाची आहे तुझ्या. त्याने आणले ते आलेच कशाला मग हा ना मारायचं असतं तर मग याच कवाच बोलवून घेतलं नसतं. आदळ तुम्ही जोपर्यंत आदळणार नाहीचा तोपर्यंत त्याला तिथं टच झालं पाहिजे. इकडे येतोय काटीन धरे थांबा तुम्ही आता हा धरा दाबून तोंडावर नाही रे भैया दावायने. सागर पाटील मागे सरा होय की मागे व्हिडिओला अलीकडे ये. तुम्ही या इकडे येडी होत खुश करते लोक जीबूस काढते एवढी आता बघते इकडे भैया कॅमेरामॅन पुढे हा काय होत नाही हो कसला काय राव फनी बाबा कसले आता गप हे आत गेलं धरला आता गप बसा. सोड हे आता काय करू नका धरलाय गप खाली या पडचीला. सगळी जण या आता वाजवा वेजवे काय करू नका सा शनी पाठवतील की इथंच आपल्याला बसलाय त्याला जागाच माहित झालाय फिक्सन. काय कसलं कसलं फुगवायला आले धरला पाटील धरला आई शपथ आई शपथ असल खडा राव याच्यावर ए फोटो काढा गेले का ना
मॉरलला काय यातनं चावलं बिवलं तर लागलं. हे असं नाग आहे. असा नाग आहे जिथं की घोणस साप असता तर धोका घडला असता. योग्यवाडी येत आहे, मणेराजुरी येत नाही करोलियम. करोली यम आहे हे. हा आणि हा सुंदर नाग आहे. सापाविषयी गैरसमजूत आहे. जाणीवपूर्वक कधी हा साप कोणालाही चावत नाही आहे. कुठची गावातून येऊन रेस्क्यू करून त्याला मला पकडावा लागलेला आहे. सुंदर असा नाग आहे ज्याच्यामध्ये जरा सावलीला घेतो. सुंदर हा नाग आहे ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतोय असा हा मानवी अवस्थेत आल्यामुळे याला सुरक्षित पकडलेला आहे. दोन्ही भिंतीच्या आड थांबलेला होता. बरोबर. ओके. आता मगाचा भैया बेलता त्याला तो जाणीवपूर्वक चावतोय म्हणून. कधीही कोणता साप चावत नाही. जर याला पाणी देता प्यायला थोडं बाटली ती बाटली भरून दे. बघा कसा त्याला पाणी पाजालं. अरे तुला पाणी पाजालं येड्या मूर्खा. कल्ला ना वाय साईडला तिकडे. पुढे आला का नाही बांडाकडे रस्ता जातो. तानाजला नाही. बघा की दमलं. सोडलं का हो ना तर आम्ही काठी घालणार बघा पण. नाही इकडं कॅमेरामन पळून जाईल इकडनं. माझा क्वेश्चन सांगा. तुम्हाला जर तो चावला तर माझी इस्टेट नावावर करतो भैया. तुम्ही एवढं भेट. काय नको का आम्हाला. तुम्हाला जर तो साप येऊन कोणाला चावला बघून आम्ही छड्डी काय म्हणलं. आम्हाला कळायला बरं झालं. भीती आहे हो, तुमची भीती आहे. एक भ्रामक भीती आहे. माझं काम आहे तुमची भीती दूर करणं आणि साप वाचवणं. धरात एवढे दे. या सर्वांचं शतश अभिनंदन आणि ह्या सर्वांचं अभिनंदन. त्या पण भैयाचं अभिनंदन. त्याच्याविषयी गैरसमजुती होत्या. येऊन चावेल किंवा काय तसा चावत नाही कोणता साप. पण तुमचा गैरसमज निघणं गरजेचं आहे. तुमची भीती दूर होणं गरजेचं आहे. तंबाखूले चुनावले मामा आहे का तसा तो जाणीवपूर्वक कधी कोणता साप येऊन चावत नाहीये. आणि मित्रांनो हा नाग नावाने ओळखणारा ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत आहे असा हा साप आहे जो की धोका वाटला तर फन काढतोय. आणि हा साप जरी येऊन मानवी व्यवस्थेत चावला तर याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत आहे. आला गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आहे. आणि या सर्वांचं शतश अभिनंदन. भिंतीच्या आत होता नाही कुतकं दिलं असतं बसला मैदानात. ड्रायव्हर हां ठीक आहे. मला भरणी देता पॅक करायला कोण आहे घर मालक. ठीक आहे नको भरणी द्या की तो मला पण चावेल ना. मग आमच्या घरात असेल बरं. जाऊ. तो पण येऊन दे काय तुम्हाला न्यायला भरणी उडका. दार लावू नका. ए दार का लावलंय. शिवारातला योग माणूस कमी केला सराव. शिवारातला एक माणूस तुमच्या कमी झाला. हे बम बोले लागले वाटतो. ते मुंगसासंग खेळत असताना पूर्वी जखम झालेले या जागेला ना आपण कट झाला इथं. हा. बघा ते जे नॅचरली जखम कमी होत असत्या. नाग मामा वाट बघाल्यात. पिंटू पाटील तुमच्याकडे बघायला आले की खरं. छान आणली सा भरणी सुंदर. काय घालताय सा नाही. पाण्यानं गार केला पाणी पाजलं त्याला पाहिजे तसं. तुम्ही गाई म्हैस कशी जेवढी प्रेमान सांभाळताय तेवढे साप प्रेमाने रेस्क्यू करायला लागतात. सर्पमित्र या नात्यानं. ह्याचा काय कोर्स असतोय का काय असतोय. काय म्हटला त्याचा काय कोर्स. ह्याचा कोड असतो. सिक्रेट कोड. कोर्स नाही कोड असतोय. प्रोफेशनल ट्रेनिंगच लागते. 4 भारतातले विषारी साप आहेत. कुठले कुठले नाग मन्यार घोणस पुरसे ते 4 साप ओळखले की बाकीचे सगळे बिनविषारी आहेत. भरणी चोकड बस नाही गणा कसली आणल्या. कसला पाळलाय बघा घनानं. गणा बाहेरच. व्हिडिओ घ्या. आणि मित्रांनो ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येते कल्ला ना इकडे वा. आणि मित्रांनो याच्या घरामध्ये आलेला होता. दोन्ही घराच्या मध्ये बीच होते. ती दाव आणि काय सगळी लोक जे सहकार्य करणारी होती जाऊ का. त्यांचं हाय दाखवलं. जे लोक सहकार्य करणारे होते त्यांच्या खऱ्या यशानं हा साप बाहेर काढता आला आणि त्याचा प्राण वाचवता आला. मानवी वस्तीत आल्यामुळं सुरक्षित रेस्क्यू केलेला आहे. दंडोबा वनक्षेत्र
जिथं आहे तिथं त्याला व्यवस्थित फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर याला रिलीज केला जाईल. कोणीही अशा सापांना मारू नका. अशा सापांना मारलं तर मित्रांनो 7 वर्ष सजा आहे. अन्न साखळीतला हा महत्त्वाचा घटक आहे. साप हा बेडूक, उंदीर खाऊन शेतकऱ्याला मदत करणारा फक्त 4 साप विषारी कल्ला ना इकडे नाग, बघा. मण्यार, घोणस आणि फुरसे हे 4 साप ओळखता आले की बाकीचे बिनविषारी साप आहेत मित्रांनो. आणि या गणेश भैयाचं ज्यांनी मला फोन केलता त्यांचंही शतश अभिनंदन करतो. सर्वांनी हा साप वाचवलेला आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा मित्रांनो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. जरा बघा त्याला होल कर. येतच होती